मी का म्हणतो कूलरवाल्या भाऊ, हे कोणती कोणती खस कामात नाही येईल का? नाही नाही बाई, हे कामात नाही येत. हे सगळी खस ना फेकावं लागते आम्हाला. बुरशी चढली ना तुमच्या खसला सगळी. बघा, इथं बुरशी चढली, तिथं बुरशी चढली. इथं तर सगळ्या बुरशीने खाऊन टाकलं. नाही नाही, बुरशीने नाही खाल्ला. उंदीर आहेत भाऊ आमच्या इथं. का करता? उंदीर उंदीर घुसतात कूलर मध्ये बंद राहिला की. अजिबाई, उन्हाळा संपला की ह्या कूलरच्या टाट्या काढून ठेवायच्या ना. तसाच कूलर नाही ठेवायचा, खराब होते. का करता भाऊ, आमच्या इथं ना हे ऐकतच नाही. आता नट बिट खोल खाल करावं लागतात. बाईची जात करीन का मी? त्यांना फुरसतच नाही मिळत. त्यांच्या हॉटेल ना ते. बरोबर आहे ना बाई, त्यांचं हॉटेल आहे ना. मस्त चहा बनवला. बाकी मजा येऊन गेली. चहा पिलो तुम्ही, एकदम कडक मसालेदार चहा होती. नाही नाही, चहा एक नंबर बनवतात ते. 3 पल्ल्याचा कूलर आहे तुमच्या? हो, 3 टाट्या आहेत ना. खूप पुराणा कूलर असेल हा तुमचा. नाही नाही भाऊ, खूप पुराणा नाही आहे. आता 5-6 वर्ष झाले घेतलं आम्ही. 5-6 वर्ष झाले का? असं वाटून राहिलं 10-12 वर्ष झाले की काय. पेंट वगैरे मारायच्या बाई. 2-3 वर्षात पेंट वगैरे मारायच्या. चांगला कूलर राहते, मूर्छा नाही खात. आता नट खोललो मी तर कुठं निघत होते नट. तुम्ही तर बघितलं किती वेळ लागली नट खोलायला. हो दादा, लागली गेली वेळ लागली म्हणा नट खोलायला. आता मीच होतो म्हणून ते खोलखाल केलं बरोबर व्यवस्थित. मोठा हिशोबाने नट खोलावं लागलं. मी का म्हणतो बाई, हे घेऊन जायचं ना? हो, घेऊन जा ना. नवीन खस भरून द्या. नवीन खस भरायचीच आहे ना. हो, नेतो वगैरे मी खस भरायला. पण बाई 800 रुपये लागतील. का भाऊ, काही पण सांगून राहिले तुम्ही तर. आता तुमच्या घरच्या बाईना 500 रुपये मध्ये होऊन जाईल म्हणला. विचारायला आली होती ना मी. आणि आता इथं आल्यावर तुम्ही म्हणून राहिले 800 रुपये म्हणून. बरोबर आहे का? तुम्हाला तिथंच म्हटलं मी आधी. ते कूलरच्या ताट्या पाहिल्याशिवाय रेट सांगणार नाही. हो, पण तुमच्या इथल्या बाईने विचारला की केवढा साईज आहे, तर मी सांगितली होती ना एवढा साईज येईल म्हणून. का बाई, तो साईज लहान आहे, हा मोठा साईज आहे कूलरचा. हे तारही गेले आहेत तुमचे, तारही भरावं लागतील. नुसता खसच भरायचं काम नाही आहे. नाही नाही बाबा, 800 रुपये म्हणजे जास्तच होतात ना. 500 रुपये म्हटला तुमच्या घरच्या बाईने आणि तुम्ही इथं येऊन 800 रुपये म्हणून राहिले. बरोबर आहे का? अजिबाई, आम्ही कूलर बघितल्याशिवाय नाही सांगत. मग तुमच्या इथल्या बाईनं कशी सांगितलं तर? आता सांगितलं असेल तिने. कूलर बघितल्याशिवाय नाही सांगत आम्ही. नाही नाही, राहू द्या राहू द्या. ठीक आहे ना, राहू द्या मग. फालतू मध्ये एवढे नट बिट खोलायला लावले. का सोड म्हणून राहिली? थोडासा डोकं पाहते म्हटली तर त्रास येऊन गेला बाईला. मग रबस काऊन खाजवते का? डोक्यामध्ये उवा नाही आहे मग खाजवते काऊन? खेळायला जायचं आहे बाईला नाही? थांब ना, थोडाशी पाहू तर दे. हो तर पाहू तर दे, आहेत का नाही तर बघते. काय अंडे आहेत, अंडे पाय डोक्यामध्ये तुझ्या. अंडे झाले आहेत ना, मग उवाही असतील. काही नाही सांगत. थांब बरं आता. थांब आता एक काढूनच दाखवते तुला. ये ना बेटा, स्वीटी ये ना बेटा. तिकडे परून राहिली, ये ना. ये थोड्या वेळ पाहू दे. आता ऊनच आहे. आता एवढ्या उन्हामध्ये नको जाऊ. एवढ्या उन्हामध्ये नाही खेळावा, ऊन आहे बाबा. नाही, नालायकच आहे तू. ऐकत नाही ना, काही नाही. आता थोडाशी बसली म्हणली तर पाहून देतो. ए स्वीटी, बघ तू विचार करून घे स्वीटी. ये घरी ये. सांगते नाही तुझ्या पप्पांजवळ नाव तुझ्या. तर काऊन रजनी, काऊन धावत गेली स्वीटी? मारली का पोरीला? नाही दुर्गाताई, मारली बिरली काही नाही. थोडासा डोका पाहते म्हटली तिच्या. अशी खाजवते नाही, रुबूस झोपेमध्ये खाजवते. मग मला झोप नाही लागत. फालतू मध्ये तिच्या डोक्यात उवा असतील तर मग माझ्या डोक्यात येतील ना. तिच्या तर उवा मी पाहून देईन, पण मग माझ्या डोक्यातला उवा कोण पाहिल सांगा बरं? हो बाबा, मुलं लहान राहिले ना तर उवा होतातच. हो ना, कुठला उवा आणते तर माहित नाही. शाळेमध्ये आता कोणाच्या डोक्यात उवा वगैरे राहिले तर मग एकामेकीच्या डोक्यात जातात नाही का, डोक्याला डोका लावतात पोरी बारी, म्हणून होतात. आणि आता ह्या उन्हाळ्यात घामही येते, त्याच्याने होतात का? बाबा दुर्गाताई, तुमच्या घराला तर साखळी लागली होती ना, कुठे गेले होते? तू आली होती का आमच्या घरी? हो मी आली होती, फणीसाठी आली होती. आमच्या इथली फणी तुमच्या घरीच आहे. हो, त्या दिवशी आमच्या घरीच ठेवली ना तू फणी. विचारून दिली केस या स्वीटीचे आणि आमच्या घरीच विसरले मग. हो, तर मग लक्षातच नाही माझ्या. काल तुम्ही म्हटले म्हणून की फणी आहे आमच्या इथं म्हणून. तर म्हणलं आता आज विचारून देते हिचे केस. फणीनं कसं 1-2 उवा असले तर पडून जातात. हो, ते ठेवलीच आहे. मी नाही विचारली बाबा, फणी बिनीनं नाही विचारत. मी कंगईनच करते केस. कोण फणीनं विचारते केस? कंगईनच विचारते. पण आता उवा वगैरे राहिले तर मग फणी कामात येते.
हो बरोबर आहे. ते का करते कूलरवाले आले आहेत गावामध्ये, ते खस भरायसाठी नाही का कूलरमध्ये, म्हणून गेली होती तिकडे. हो का, आपल्या गावात आले आहेत का खस भरायसाठी? चांगलं आहे ना मग. आमच्या इथं तर घेऊन गेले होते. 8 दिवस यांच्या मागे लागले. मी म्हणलं एवढी गरमी होते, अनानाजी म्हणलं भरून खस, तर गाडीवरच हे बांधून करून न्यावा लागला. हे पागलच आहेत ना खसवाले. आता ह्या 4थ्या महिन्यात आले, ते शेवटी मस्त 2ऱ्या-3ऱ्या महिन्यातच यावा, तर आता आले. हे माझ्यावर चिडून गेले होते, इथं बांधून करून नेला. तर माहित नव्हतं आता येणार आहेत म्हणून गावामध्ये आपल्या. मग आणले का तुम्ही, भरून आणले खस? नाही हो, विचारायलाच गेली होती मी. आपण का करते, मोठं महाग सांगत आहेत ना, खस भरायचे पैसे जास्तच म्हणून राहिले. तुम्ही भरले तर किती रुपये घेतला मग? 600 रुपये घेतला ना. हो का, 600 रुपये घेतला. किती 3च टाटे असतील ना कूलरचे? हो 3च होते पल्ले कूलरचे. हो ना बाई, हा का म्हणे 800 रुपये म्हणे. मग आता तुझ्या इथल्या भाऊने 600 रुपयात आणला म्हणताय खस भरून, मग 800 रुपये म्हणत होता. सांग बरं आता. हो दुर्गाताई, 800 रुपये घेत आहे तरी परवडते ना. आता तुम्ही न्या, एक दिवस तुमच्या ते न्यासाठीच लागते. सगळे काम धंदे सोडून त्या कूलरच्या टाट्या धरून जायचा, तिथं थांबायचा, अजून वापस यायचा, मग फिट करायचा, आणि गावामध्ये आला तर तोच नेतही असेल आणि फिटही करून देईल आल्यानंतर. हो रजनी, त्यानंच खोलखाल केलं. असं खुलत नव्हते नट. अर्धा तास लागला त्याला ते कूलरचे पल्ले काढायसाठी. मग अर्धा तास लागला म्हणता, तर मग घेईल ना का 100-200 रुपये शिवाय? का बापा दुर्गाताई, तुम्ही पण घरी आला म्हणताना वापस पाठवल्या. तुम्ही काही बोललेच नाही का किती देईन काही? अरे ते काजाला मी गेली होती विचारायला, तर त्याची बायको म्हणते 500 रुपये लागतील म्हणते. मी म्हणलं ठीक आहे 500 रुपये लागतील तर. आणि तो आला तर म्हणते कूलर खोलखाल केलं ना, म्हणते 800 रुपये लागतील. मग माझा दिमाग खराब झाला. मी म्हणलं 500 रुपये लागतील म्हणलं, आणि आता 800 रुपये म्हणून राहिला आहे. तर म्हणत होता की कूलर वगैरे पाहून आम्ही नंतर सांगतो म्हणे. अंदाजे सांगितलं नसेल म्हणे. हो बरोबर आहे. आता आमच्या घरच्या कूलर ना तुमच्या घरच्या कूलर सारखाच आहे. तर आता 600 रुपये घेतला म्हणत होते. आपणच न्या, आपणच आणा, मग फिट करा. त्याच्यापेक्षा परवडला नाही का दुर्गाताई? अर्धा तास लागला म्हणता तुम्ही त्याला खोलखाल करायसाठी. हो लागला वगैरे म्हणा अर्धा तास. दुर्गाताई, त्याला 800 रुपये म्हणलं, तर मग तुम्ही 700 रुपये वगैरे काऊन नाही म्हणलं? नाही हो, नाही बोलली मी काहीच. मी म्हणलं मला गुस्सा आली, मग अट म्हणलं राहू दे. म्हणायला पाहिजे होता नाही का, 600 रुपये वगैरे देईन म्हणून. करून दिलं असतं का? तर हो तसं बोलायला पाहिजे होता ना. चल येते का तर फणी आणायसाठी? हो आणून घेते ना, आपल्या घरी राहिली तर केव्हाही काम पडते. कशासाठी आले होते तर तुम्ही? मी तेच विचारायला आली होती, किती रुपये लागले होते खस भरायसाठी नेले होते तर. मागे नेला ना त्या गाडीवर दिसले मला नेतांनी, म्हणून मी म्हणलं विचारून पाहते तुला किती रुपये लागले तर. असं विचारायसाठी आले होते का? उद्या आणून देतो मग बाई. हो भाऊ, किती वाजेपर्यंत आणून द्या? आणून देईल 4-5 वाजेपर्यंत, ह्याच वेळेवर ते. ठीक आहे ना, ठीक आहे. कुठं चालले तर नाही? नाही कुठे नाही जात. बाबा ललिता वहिनी, कूलर खोलखाल करूनच ठेवले ना. बिघडलाय का? नाही बिघडला वगैरे नाही आहे, सुरूच आहे. खस भरायसाठी ताटे घेऊन गेले. असा तो एक माणूस घेऊन गेला डोक्यावर मांडून. तुमच्याच इथले आहेत का? हो आमच्याच घरचे आहेत. मी म्हटली नवीनच दिसते बापा माणूस हा. सूर्यकांता ते खस भरायसाठी आले आहेत ना, कूलरवाले आहेत, कूलर दुरुस्तीवाले. कूलरवाले आले आहेत आपल्या गावी, ते खस भरतात कूलरमध्ये. हो का? अरे वा, मस्त आहे ना मग. तर आपल्या गावी चालले तर आमच्याही कूलरच्या ना जाळ्याच गेल्या आहेत. यांना म्हटली खस भरायसाठी न्या म्हणून, तर नाही ऐकलं ना, तसंच सुरू केला. हवा ना चांगला लागतच नाही. तोच येते का मग ताट्या न्यासाठी कूलरचे? हो तो कूलरवालाच येते ना. आधी आली असती तर बरं झालं असतं. आमच्याही घेऊन जा म्हटली असती मी. उद्या आमच्या कूलरच्या टाट्या आणून देईल ना, तेव्हा मग देऊन देशील. असं उद्या आणून देणार आहे तर मग आवाज द्याल. आणून देईल तेव्हा आवाज देऊन द्याल. हो मारीन आवाज. ललिता वहिनी किती रुपये घेतलं मग? खस भरायची किती रुपये म्हणत? 800 रुपये म्हणत होता. मी म्हणले 800-800 काही देत नाही. 600 म्हटले मी. तर नाही म्हणे 600 नाहीची म्हणे, 700 रुपये ठीक आहे म्हणे, 700 रुपये देऊन द्या म्हणे. असं का? 700 रुपये घेतला का? 3 पल्ले आहेत ना तुमच्या कूलरचे? हो आमच्या कूलरचे 3 पल्ले आहेत. आणि तुमचे? आमचे 3 पल्लेवालाच आहे. 3च तर राहतात. नाही वहिनी, कोणत्या कूलरला 4 राहतात पल्ले. हो का? तो वरून हवा फेकणारा राहते ना कूलर, त्याला 4 राहतात. माहित नाही बाबा. मग मी म्हणली आता का घनघन करू. 600 म्हटले मी, तर नाही म्हणते 700 द्याल म्हणते. तर ठीक आहे म्हटलं. कूलरवाला आला ना, खोलायच्या आधीच नाही का जाड्या, म्हणते 800 रुपये लागतील म्हणते. खोलखाल केल्यावर मग नाही म्हणते तुम्ही, म्हणते तुमच्या गावचे लोक म्हणते. मी म्हटले हा कोणाला म्हणते बाबा? कोणाला म्हणत होता? सूर्यकांता नाही का आमच्या घरी याच्या आधी दुर्गाच्या घरी गेला होता.
तर म्हणते त्यांच्या घरच्या कूलर खोलतपर्यंत म्हणते अर्धा तास लागला म्हणते. नट बिट असे चंग खाल्ले होते म्हणते. मग खोलून झाल्यावर म्हटलं म्हणते की 800 रुपये लागतील म्हणून. तर नाही म्हणलं म्हणते सरळ. 500 देईन असेच म्हणत होते म्हणते. मग म्हटलं म्हणते की पैसे जास्त होतात, नाही भरायचे आहे आम्हाला. बिचारा वापस आला तिच्या घरून. मग आमच्या घरी आला सांगत होता अशी हे दुर्गा आहे. मग या दुर्गाला अक्कल नाही पाहिजे का? खोलायच्या आधीच विचारायला पाहिजे ना तर किती रुपये घ्याल का काही म्हणून. बिचाराची मेहनत गेली नाही आता वाया. तेच तर अर्धा तास लागला जी म्हणते त्याच्या घरी म्हणते कूलर खोलायला. आमच्या इथं आला, मग मी पाणी गिनी दिली त्याला प्यासाठी. म्हणलं चहा बनवते, चहा दिली. असं तर म्हणलं कोणालाही चहा देते माणूस. 700 रुपये नाही झाले ना जास्त आता गावच्या गावी. नाही तर का हो एवढ्या उन्हात अनात बिचाऱ्या झाडाखाली कामं करतात. गेले होते का तुम्ही? हो मी गेले होते ना. शांताताई सोबत गेलो होतो मी. दोघेही नवरा बायको आहेत. ते जाड्या भरायचं काम करते आणि हा मग जाड्या नेते, आणून देते, कूलर फिट करते, दुरुस्तही करतो म्हणे. बिघडले पुघडले कूलर राहिले तर. असं मग पोटासाठी करावं लागते ना. मेहनत करावं लागते नाही तर का. तेच तर उन्हात अनात बिचारे झाडाखाली राहून कामं करतात. किती दिवस थांबणार आहे आपल्या गावी? काम राहील तोपर्यंत थांबून म्हणे, मग जाऊन म्हणे. मग रात्री कुठे झोपतात? तो समाज मंदिर आहे ना तिथे झोपतात मग रात्री. गरमी होते म्हणून झाडाखालीच ते काम करतात दिवसभर. हो बरोबर आहे ना. तो किती गरम होते. मग आता मी जात वगैरे नाही, उद्या येणारच आहे म्हणते ना. हो येईल ना उद्या. 700 रुपये घेते का? कूलर पाहून आता लहान मोठे कूलर राहिले त्या हिशोबाने घेते. सगळ्यांसोबत सारखे नाही. हो आमच्या कूलर तर थोडासा लहानच येईल तुमच्या कूलर पेक्षा. हो तर मग कमी घेईल ना. पाहू आता उद्या विचारावं लागेल मग. हो आमच्या कूलरच्या टाटे आणून दिले की मी आवाज देते. हो पण रात्री मग कूलरची आवश्यकता राहते ना. आता मग एक काम करशील ना, उद्या सकाळी भाऊंना पाठवून देशील. सकाळी तो येईल लवकर मग कूलरवाला तर घेऊन जाईल जाड्या आणि सायंकाळपर्यंत आणून देईल. हो तसं जमते. दिवसभर नाही राहिला ना कूलर तरी चालते पण रात्री पाहिजे. शांता हो येते. कशाला ओरडून राहिले बाबा? काय झालं? आता वावरातून यायला उशीर नाही, बनवते ना चहा. बोंबलून राहिले मार शांता म्हणून. अरे चहासाठी नाही बोलत होतो. ते कूलर कशाला खोलखाल करून ठेवलं? तुला धीर नाही कोणत्याच गोष्टीची. आता उद्याच जा म्हणते का खस भरायसाठी? बाजाराच्या दिवशी जाऊन म्हणलो होतो ना मी. फालतू मध्ये कोणती उपद्रव करून ठेवते. हो बाबा आधी तुम्ही ओरडा नको. शांत व्हा. असा काऊन केली ना तसा काऊन केलेला होता तो का मी कूलर खोलखाल करीन का? काही गोष्ट करता तुम्ही. तर मग हा सोनू ना विशाल असेल. हे पोरांना काही समजते का नाही समजत? अहो मुलंही नाही आहे. तो कूलरवाला आपल्या गावामध्ये आला आहे. तुम्हाला माहित नाही का? कूलरवाला आला घरी आणि घेऊन गेला ते ताट्या खस भरायसाठी. कुठं आलाय आपल्या गावामध्ये? काही सांगून राहिली. आणि असं कसं आपल्या घरी आला तो कूलरच्या ताट्याने यासाठी? अहो स्वतःहून नाही आला. तुम्ही गेले ना वावरामध्ये गेले त्याच्यानंतर हे ललिता आली पत्रिका धरून. ते सांगायला बसली की कूलरवाला आलाय आपल्या गावामध्ये म्हणून खस भरते म्हणे. तर जातो म्हणे तिकडे. तर मग मी गेली तिच्यासोबत. मग नाव देऊन ठेवली मी. आता आला होता आताच झाला अर्धा तास झाला आला होता तर ताटे काढून ते कूलरचे घेऊन गेला. खुलत नव्हता ना काही नाही. म्हटली तुम्हाला ते पेंट बिंट मारून ठेवा म्हणून. ऐकत नाही ना काही नाही. जाम झाला होता ना. सगळे नट जाम झाले होते. आता तो 2-3 वर्ष झाला तसाच आहे. कबाडीमध्ये विकीनाचा एक होता विचार. तो सुरू होते की नाही तर पाहावं लागेल ना. आधी ताट्या कशाला देऊन दिली खस भरायला? अहो तो दुरुस्तही करून देते. सुरू नसेल की नाही तर तो कूलरवाला दुरुस्त पण करून देते. तर उद्या येईन म्हणे टाट्या धरून आणि मग चेक करून पाहिन म्हणे. असं किती रुपये म्हणे तर मग? किती रुपये म्हणे खस भरायचे? 800 रुपये. 800 रुपये म्हटले बाबा. बापरे 800 रुपये? 700 रुपये घेतलो असतो जी म्हणे. पण हे कूलर खोलायला वेळ लागली ना म्हणे अर्धा तास. मग अजून फिटिंग करून देईन म्हणे बरोबर. आता 800च्या खाली नाही म्हणे. मग आता का म्हणलं गणगण का कर. आपल्याला खस भरणेच आहे. मग ठीक आहे म्हटले मी. आता घरी आला होता विचार. आता घरी येऊन घेऊन गेला. अजून आणून देईल उद्या. महाग झाले का? आता का माहित आता का रेट आहे तर कोण पाहिलं. जाऊ दे आता दिली ना. आता दिल्यानंतर महाग झाले का म्हणून विचारून राहिली. मला वाटलं आता उद्या येईल बाबा. नाव देऊन ठेवली होती. तो आजच आला. आधी तर म्हटली वापस पाठवू का तुम्ही नव्हते तर. मग म्हटली नाही आता आला घरी तर मग दाखवली हा कूलर आहे म्हणून. मग खोल खाल केला. घेऊन जा म्हटले. नाही चांगला झाला. दिली तर चांगला झाला. तसाही हॉलमध्ये पाहिजे तर होता ना कूलर. बनव ना पटकन शांत चहा बनव ना. हो बनवते. तुम्हाला तर चहाशिवाय होतच नाही. एवढ्या उन्हाळ्यामध्ये तरी चहा पाहिजे 2 टाइम. अरे आता सवय झाली. उन्हाळा राहो पावसाळा राहो हिवाळा राहो चहा पेल्याशिवाय होतच नाही मला. तू पेते तर नाही. मी चहा बनव म्हणतो तर दिसतो सगळ्यांना. मी एकटाच पेतो का? तू पेत नाही मग माझ्यासाठी चहा बनवते तर? पेते ना मग. आता तुमच्यासाठी चहा बनवते तर मी नाही पेणार का? मी पेते. वाचतेच नाही तरी 1 कप चहा बनवा तर 1.5 कप चहा होते.
अर्धा कप वाजते ना मग पिऊन घेते मग मी पण. तर मग शांताराम फालतू मध्ये बदनाम झाला चहासाठी.